In this video, we learn 7th Mathematics chapter number 6 Indices part first. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7वी गणित घातांक भाग 1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 26, 27 आणि 28 हे 3 प्रॅक्टिस सेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात लगेच. In this video we learn indices म्हणजेच घातांक, बेस अँड इंडेक्स, रूल ऑफ इंडायसेस, स्क्वेअर रूट, प्रॅक्टिस सेट 22 to 30. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण घातांकामध्ये पाया आणि घातांक हा भाग पाहणार आहोत. घातांकालाच आपण घात असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर रूल्स ऑफ इंडायसेस म्हणजेच घातांकाचे नियम, स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ, वर्गमूळ कसे काढायचे, वर्गमूळ काढण्याचे नियम आणि पद्धती, प्रॅक्टिस सेट सराव संच 26 ते 20 हा संपूर्ण भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण इंडायसेस म्हणजेच घातांक अँड द कन्सेप्ट ऑफ इंडायसेस. द कन्सेप्ट ऑफ बेस अँड इंडेक्स. तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात की पाया आणि घात किंवा घातांक म्हणजे काय. Suppose that when you multiple 4 into 4 into 4, then we can write it's 4 raised to 3. When we multiple 5 into 5 into 5, it's maybe 5 raised to 3 or cube of 5. If we multiple 8 into 8 into 8 into 8, here the 4 is 3 times, 5 also 3 times, here 8 is 1 2 3 4 times, so 8 raised to 4 means in all these the multiplication how many times it's represent the index or indices. म्हणजेच या गणितामध्ये पहा 4 गुणिले 4 गुणिले 4 3 वेळेस आहे, म्हणून आपण 4 चा घातांक 3 लिहिला किंवा घन केला. 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 चा घातांक 3 किंवा 5 चा घन. 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 हे 4 वेळेस आहे, म्हणून 8 चा चौथा घातांक. म्हणजे या तीनही उदाहरणामध्ये आपल्याला एक लक्षात येईल, या ठिकाणी नंबर ऑफ मल्टिपल जेवढे आहेत ते आपण या ठिकाणी इंडेक्स फॉर्ममध्ये लिहितो आणि याच इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिण्याला या ठिकाणी which number multiple 3 times is called base, means here base is equal to 4 and 3 is a index or indices. म्हणजेच या ठिकाणी आपण ज्या संख्यांचा गुणाकार करतो त्याला आपण बेस किंवा यालाच मराठीमध्ये पाया असं म्हणतात. आणि किती वेळेस गुणाकार केला 3 टाइम्स, इट्स कॉल्ड घातांक और घात. शॉर्टली वी से घात अँड घातांक, सेम मिनिंग. तर या पद्धतीनं आपण सर्व उदाहरणामध्ये पाया आणि या ठिकाणी लिहू शकतो. तर या ठिकाणी आहे बेस 5, हिअर बेस 8 अँड इट्स इंडेक्स, हिअर 3 इंडेक्स. सो सिम्पली वी कॅन आयडेंटिफाय, म्हणजे आपण सहज आणि सोप्या पद्धतीने हे ओळखू शकतो की दिलेला संख्येमध्ये घातांक कोणता आहे किंवा घात कोणता आहे. याचं जर आपण रीडिंग पाहिलं, रीडिंग कसं करायचं, तर हे रीडिंग या पद्धतीनं करता येईल आपणास. 8 into 8 into 8 into 8 means 8's power 4, or we can write as here 8 raised, here 8 raised to the
power of m or power of 8 4 sorry power of 4 means 8 raised to the power of 4 because its index 4, or we can other way we can write as 4th power of 8. तर या दोन पद्धतीनं याचं रीडिंग केलं जातं. 8 रेज्ड टू द पॉवर ऑफ 4 और 4th पॉवर ऑफ 8. याला जर तुम्ही मराठीमध्ये लिहिलात तर a चा घातांक m किंवा त्याच पद्धतीने या ठिकाणी 8 चा घातांक 4, 8 चा घातांक 4 किंवा 8 चा चौथा घात. या दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे वाचता येईल. 8 चा चौथा घातांक किंवा 8 चा घातांक 4. हे जर आपण सिम्बॉलिक मध्ये जर लिहिलं, सपोज a इंटू a इंटू a इंटू a इंटू m टाइम्स म्हणजे m वेळा, सो वी कॅन राईट a raised to m and it read as a raised to the power m or mth power of a. Both are correct. A raised to the power m or nth power of a and its meaning in मराठी. हे जर मराठीमध्ये तुम्ही वाचणार असाल तर a चा घातांक m किंवा a चा m वा घात, या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही याचं रीडिंग करू शकतात. तर या ठिकाणी या घातांकाची कन्सेप्ट पाहिल्यानंतर याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे पण आपण समजून घेऊयात. तर व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काही उदाहरणं पाहूयात. इफ वी राईट 5 raised to 2, इट्स मीन्स 5 मल्टिपल 2 टाइम्स मीन्स 5 into 5 and its value 25 means index form, multiplication form and its value. Suppose 4 raised to 3 is equal to 4 into 4 into 4 is equal to 64 and hence this is a value and it's known as multiplication form, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, and its index form. म्हणजे या सर्व संख्या घातांक रूपात आहेत, या गुणाकाराच्या स्वरूपात आहेत आणि ही त्यांची किंमत आहे. नेक्स्ट 2 raised to 4 is equal to 2 into 2 into 2 into 2. Index indicate that the base multiple those times. म्हणजे ज्या ठिकाणी जो घात आहे तो पायाचा किती वेळेस घातांक करायचा हे या ठिकाणी दर्शवतं. 2 चा घातांक 4 आहे म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 इज इक्वल टू 2 into 2 into 2 is equal to 16 and its answer is 16 and it's known as value of that particular index. म्हणजे दिलेले जो काही घातांक आहे किंवा जी काही घातांक रूपामध्ये संख्या आहे त्याची किंमत किती आलेली आहे 16. नेक्स्ट 3 raised to 4 is equal to 3 into 3 into 3 into 3 is equal to 81. Next 3 raised to 5 is equal to 3 into 3 into 3 into 3 into 3 means 3 raised to 5 किंवा 3 चा घातांक 5 किंवा 3 चा 5वा घात म्हणजेच 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 5 टाइम्स and its multiplication become 3 into 3 9, 3 into 3 9
So total 243 is the correct answer. In this way we have to find the value of indices form. तर या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा घातांक गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मल्टिफिकेशन फॉर्म आणि त्याची किंमत काढू शकतो. तर या ठिकाणी 3 चा घातांक 5 ची किंमत 243 इतकी आहे. तर या पद्धतीने अगदी सिंपल वे आपण हे सोडवू शकता. तर पाहूयात यावरील प्रॅक्टिस सेट 26 लगेच. तर या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेटमधील सर्व उदाहरणं सोडवून घ्यायची आहेत. प्रॅक्टिस सेट 26 सराव संच 26. तर सराव संच 26 मधील उदाहरण पाहत असताना या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि हा टेबल आपणास कंप्लीट करायचा आहे. तर दिलेल्या माहितीवरून एक गोष्ट लक्षात येते, 3⁴ हा घातांकित संख्या आहे. बेस म्हणजे पाया आहे 3, घातांक आहे 4, गुणाकाराचं रूप मल्टिफिकेशन फॉर्म 3 × 3 × 3 × 3 is equal to 81. Same way 16⁻3. Here the 16⁻3 means base is given, base 16, index means घातांक 3, multiplication form 16 × 16 × 16 and its multiplication become 4096. तर हा गुणाकार तुम्हाला करून घ्यावा लागेल आणि तो गुणाकार तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. यानंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, बेस -8 इंडेक्स 2, पाया दिलेला आहे 8 म्हणजेच -8 आणि घातांक आहे 2 म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो -8चा दुसरा घात. आणि या ठिकाणी मल्टिफिकेशन फॉर्ममध्ये -8 गुणिले -8 बरोबर +64. Same way the next fourth question, the multiplication form is 3/7 × 3/7 × 3/7 × 3/7 4 times. म्हणजे या ठिकाणी 4 वेळेस गुणाकाराचं स्वरूप दिलेलं आहे. तर आपण असं लिहू शकतो 3/7⁴ म्हणजे 3/7 3/7 3/7 3/7 4 वेळेस आहे. म्हणून घातांक 4 या ठिकाणी बेस आहे 3/7 आणि या ठिकाणी घात आहे 4. यानंतर पाहूया आपण 13⁻⁻13⁴ मीन्स इट्स बेस पाया आहे -13, इंडेक्स घातांक 4, मल्टिफिकेशन फॉर्म -13 × -13 × -13 × -13 and if you do its multiplication -13 -13 -13 means 4 times the multiplication of -13 and its multiplication become 28,561 and it's become plus because here minus even times म्हणजे या ठिकाणी वजा ही संख्या समवेळेस आलेली आहे म्हणून याचं उत्तर येतं प्लस. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे. यानंतर पाहूया आपण रूल ऑफ इंडायसेस ऑर द कन्सेप्ट ऑफ रूल इंडायसेस. तर या ठिकाणी रूल ऑफ इंडायसेस पाहण्यापूर्वी दुसरा प्रश्न आपण सोडवून घेऊयात, फाइंड द व्हॅल्यू. फाइंड द व्हॅल्यू मध्ये आपल्याला या ठिकाणी किमती शोधायच्या आहेत. तर पहा, पहिलं उदाहरण आहे 2⁻10. 2⁻10 means 2 is multiple 10 times. 2 × 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5 into 2 into 2 into 2 into 2 into 2 means total 10 times. 10 वेळा 2 चा गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार करण्याची एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. सुरुवातीला या 2 चा गुणाकार करा 4, त्यानंतर 2 into 2 4, नेक्स्ट 2 into 2 4, नेक्स्ट 2 into 2 4, नेक्स्ट 2 into 2 4, then multiplication 4 into 4 16, 4 into 4 16 and into 4, then next 16 into 16 256
into 4, and the next step 256 into 4 is equal to 1024. This is the multiplication form. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी याची किंमत आलेली आहे. व्हॅल्यू ऑफ 2^10 इज इक्वल टू 1024. सेम वे द नेक्स्ट क्वेश्चन 5^3. 5^3 मीन्स 5 गुणिले 5 गुणिले 5 3 वेळेस लिहायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी गुणाकार माहिती आहे. 5 गुणिले 5 25 गुणिले 5 25 गुणिले 5 125. Then next question -7^4. So its solution -7^4 is equal to -7 into -7 into -7 into -7 4 times. Multiplication of -7 -7 plus 49 into plus 49, and then multiplication of 49 into 49. तर तुम्हाला या ठिकाणी हा 49 into 49 हा मल्टिप्लिकेशन करून घ्यावा लागेल. and 49 into 49 2401. This is the correct answer. Next -6^3 is equal to -6 into -6 into -6. -6 plus 36 into -6 means its multiplication become -216. Then next question. Here the next question is 9^3 and 8^1. Here the concept of 9^3 is equal to 9 multiple 9 multiple 9 and its multiplication 729. Then next lastly we can write here 8^1 means only 8. Take 1 times. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला एक वेळेसच हे घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न सोडवत आहोत. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. 4/5^3 is equal to 4/5 into 4/5 into 4/5 into 4/5. मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू अँड दीज टू. म्हणजे सुरुवातीला या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूयात आणि नंतर या दोन्हीचं. तर या ठिकाणी 4 गुणिले 4 आणि 5 गुणिले 5. 4 गुणिले 4 5 गुणिले 5 4 चौक 16/25 गुणिले 16/25. 16 गुणिले 16 256. 25 गुणिले 25 625. अँड दिस इज अ व्हॅल्यू ऑफ given index number. Next -1/2^4 means -1/2 into -1/2 into -1/2 into -1/2. Multiplication of this plus 1/4 into 1/4 and next 1/16. In this way we solve the all questions from practice set 26. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 26 मधील सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतर पाहूया आपण इंडायसेस रूल, घातांकाचे नियम. घातांकाच्या नियम मध्ये पहिला जो नियम आहे तो मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. म्हणजेच या ठिकाणी आपण असं याचा जर मिनिंग विचार केला, पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. पाया समान असलेल्या
पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. आणि या ठिकाणी जर आपल्याला हा पाहायचा असेल तर अगदी सिम्पली वे याचा जो नियम आहे, सपोज दॅट 4⁻³ इंटू 4⁻². हिअर पाया समान आहे 4 4 मीन्स सेम बेस सेम 4 and multiplication, then we can write 4⁻³ means 4 into 4 into 4 3 times into 4⁻² means 4 into 4 2 times. So total 1 2 3 4 5. So 4⁻5. This is the correct answer. And by rule we can write directly as 4⁻³ into 4⁻² is equal to 4⁻², 3 plus 2 means addition of index. If base same with multiplication म्हणजे पाया समान आहे आणि त्यांच्यामध्ये जर गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करायची. So its answer become 4⁻5. and same here. तर हे दोन्ही उत्तर सारखीच येतात. तुम्ही या पद्धतीने केलात तरी पण तेच उत्तर आहे आणि हे डायरेक्ट नियम वापरला तरी तेच उत्तर आहे. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 9⁵ इंटू 9⁵2 इज इक्वल टू 9⁵5 प्लस 2 इज इक्वल टू 9�7. And hence we can define the rule as if a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. This is our first rule of index. तर हा आपला घातांकाचा पहिला नियम आहे. म्हणजे जर a ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि m आणि n हे धन पूर्णांक असतील तर या ठिकाणी a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m प्लस n हे आपण लिहू शकतो. मीन्स इफ a is a rational number and m and n are positive integer, then a⁻m into a⁻n is equal to a⁻m plus n. तर हा नियम आहे आणि या नियमावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 26 मधील काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर पाहूया आपण questions from practice set 26. Here simplify किंवा सोपे रूप द्या. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे 7⁻4 इंटू 7⁻2 7चा चौथा घातांक गुणिले 7चा चौथा घातांक. तर या ठिकाणी जर याचं स्पष्टीकरण पाहिलं आपण 7चा चौथा घातांक गुणिले 7चा दुसरा घातांक बरोबर 7चा 4 प्लस 2 म्हणजे या दोन्हीही घातांकाची बेरीज करायची आहे. पाया एकच ठेवायचा आहे म्हणजे 7�6 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. इफ बेस हॅव सेम बेस देन इफ मल्टिप्लिकेशन यू डू द ॲडिशन ऑफ इंडेक्स. पाया समान असेल गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करा. यानंतर दुसरा जो रूल आहे त्यामध्ये सेकंड क्वेश्चन -11⁵5 इंटू -11⁵2 इज इक्वल टू -11⁵5 प्लस 2 इज इक्वल टू -11�7. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हियर इन द क्वेश्चन नंबर 3 6/7⁻³ इंटू 6/7⁻5. So here also base same 6⁻7⁻³ into 6⁻7⁻5 is equal to 6⁻7⁻³ plus 5
and then is equal to 6 raised to 7 raised to 8. Then next question, minus 3 raised to 2 raised to 5 into minus 3 raised to 2 raised to 3. By rule, minus 3 upon 2 raised to 3 plus 5, and hence minus 3 upon 2 raised to 8. This is the correct answer. Next question, a raised to 16 into a raised to 7. a raised to 16 a raised to 7 म्हणजे या ठिकाणी a चा घातांक 16 आहे, a चा घातांक 7 आहे, म्हणून a चा घातांक 16 अधिक 7 बरोबर a चा घातांक 23. नेक्स्ट, p upon 5 raised to 3 into p upon 5 raised to 7 is equal to p upon 5 raised to 3 plus 7 is equal to p upon 5 raised to 3 plus 7 is equal to 10. This is a correct answer. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत, तुमच्या लक्षात आले असतील. यानंतर पाहूया आपण सेकंड रूल, पाया समान असल्यास घातांकाच्या संख्यांचा भागाकार. सो द नेक्स्ट रूल इन इंडेक्स फॉर्म, डिव्हिजन ऑफ इंडेक्स विथ द सेम बेस, म्हणजे समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार. तर आपण या ठिकाणी अगोदर एक उदाहरण सोडवून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, 4 raised to 8 divided 4 raised to 5. What is this meaning? So you can write same problem as 4 raised to 8 upon 4 raised to 5. Here the 4 raised to 8 means 4 multiple 8 times, means 4 into 4 into 4 into 4, 4 times 4 into 4 into 4 into 4, and divided 4 raised to 5 म्हणजेच 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 5 वेळेस. तर आपण हा भागाकार पूर्ण करूया. 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 1 4 1 4. तर या ठिकाणी रिमेन्स 4 into 4 into 4 is equal to 4 into 4 into 4 3 times, and means 4 raised to 3. This is a by method and by rule. आता हेच आपल्याला जर नियमानं पाहायचं असेल तर नियम काय सांगतो पहा. 4 चा घातांक 8 भागिले 4 चा घातांक 5 असेल, पाया समान आहे, बेस सेम, डिव्हिजन देन 4 raised to 8 minus 5 means 4 raised to 8 minus 5 means 3, and these two answer have same. तर या पद्धतीने ह्या दोन्ही किमती समान आहेत, आणि म्हणून यावरून जो नियम आहे याचा a raised to m divided a raised to n is equal to a raised to m minus n. म्हणजेच या ठिकाणी a चा घातांक m भागिले a चा घातांक n असेल तर a चा घातांक m वजा n. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो किंवा आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. Same way here, if in this condition here m is greater than n, म्हणजे आपल्याला या ठिकाणी m हे n पेक्षा मोठा असेल तर आपण हे उत्तर लिहू शकतो. जर समजा n इज ग्रेटर दॅन m म्हणजे n m पेक्षा मोठा असेल, सपोज दॅट a रेज टू m डिवायडेड a रेज टू n इज इक्वल टू 1 अपॉन a रेज टू n मायनस m
अँड दिस यूज व्हेन n इज ग्रेटर दॅन m. जर n हे m पेक्षा मोठा असेल तर आपल्याला या पद्धतीने याचा वापर करावा लागेल. यानंतर पाहूया आपण सम सिंपल रूल्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a raised to 0? a raised to 0 is equal to what? What is the meaning of a raised to 0? and a is not equal to 0 आहे. तर या ठिकाणी सपोज दॅट 5 raised to 0 is equal to what? 5 चा घातांक 0 याची किंमत किती आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण हे या पद्धतीने लिहू शकतो. याचं जर तुम्हाला स्पष्टीकरण पाहायचं असेल 5 raised to m किंवा 5 raised to कोणतीही संख्या घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी सपोज दॅट 5 raised to 3 upon 5 raised to 3 by above rule base same with division 5 raised to 3 divided 5 raised to 3 is equal to 5 raised to 3 minus 3 is equal to 5 raised to 3 minus 3 is equal to 0. When its value become 5 raised to 0, and here if 5 raised to 3 into 3 into 3 5 raised to 3 into 3 into 5 into 5 into 5 5 into 5 into 5 3 times 5 1 5 5 1 5 5 1 5 5 1 5 5 1 5 5 1 5. तर याचं उत्तर आलेलं आहे 1. म्हणजे 5 raised to 0 आणि हे एकच असेल तर याची किंमत येते 1. आणि त्यामुळे लक्षात ठेवा जर a ही शून्येतर संख्या असेल इफ a इज नॉट इक्वल टू 0 देन a raised to 0 is equal to always 1 means 2 raised to 0 is equal to 1 5 raised to 0 is equal to 1 100 raised to 0 is equal to 1 200 raised to 0 is equal to always 1 4 by 7 raised to 0 is equal to 1 minus 2 by 3 raised to 0 is equal to 1. whatever may be if the raised to 0 म्हणजे कोणत्याही संख्यांचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. फक्त 1 ती संख्या 0 नसली पाहिजे. तर हा नियम अतिशय सोपा आहे, लक्षात ठेवा. सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हा नियम सोडवू शकतो. यानंतर आपल्याला दुसरा मीनिंग पाहायचा आहे तो म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a raised to minus m. म्हणजे कोणत्याही संख्येचा समजा 9 चा वजा 2 याचा अर्थ काय होतो घेणार आहोत. तर 9 चा वजा 2 म्हणजे काय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ 9 raised to minus 2. सो हियर solution of this a raised to minus m into 1 here a raised to minus m into a raised to m upon a raised to m. म्हणजे ह्या एक बद्दल आपल्याला a raised to m किंवा a raised to m असं लिहू शकता कारण हे कॅन्सलच होणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी जर हा गुणाकार केला तर a raised to minus m into a raised to m upon a raised to m is equal to base same addition of index a raised to minus m plus m raised to upon a raised to m is equal to a raised to 0 upon a raised to m is equal to a raised to 0 means 1 and a raised to m. म्हणजे याची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 1/a चा घातांक m. सो इफ द रेस्ट टू इज गिवन निगेटिव्ह यू कॅन बिकम इट्स पॉझिटिव्ह टू राईट इन डिनोमिनेटर. म्हणजेच हे आपण छेदामध्ये लिहून आपण त्याला धन लिहू शकतो. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर याची किंमत असते 1/9 चा दुसरा घातांक. आणखी काही उदाहरणं पाहूयात आपण.
5चा वजा 8 बरोबर 1/5/8. 9चा वजा 2 वजा 3 बरोबर 1/9चा प्लस 3. म्हणजे जर तुम्हाला घातांक धन करायचा असेल तर तो छेदामध्ये लिहायचा. इफ यू वॉन्ट टू न्यूमेरेटर इंडेक्स इज अ पॉझिटिव्ह यू शुड राईट इन द डिनोमिनेटर. म्हणजे एखाद्या संख्येचं जर आपल्याला घातांक हे करायचं असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. हेच आपण फॉर फ्रॅक्शनला कसं लिहायचं ते पण समजून घेऊयात. सपोज दॅट 2/3 raised to -3. So you should write the inverse of 2/3, 3/2 raised to 3. Look at this, it's very important. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा 2/3चा घातांक 3 आहे मायनस, तर याला आपण व्यस्त लिहा म्हणजे 3/2 घातांक प्लस येतो. सेम वे 7/9 -4 इज इक्वल टू 9/7 प्लस 4. 7/9 -4, 9/7 plus 4 you have the same value. In this way we can define. तर या पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी बारकावे माहिती असणं गरजेचं आहे. अतिशय सिंपल पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकतात किंवा आपल्याला लिहिता येतं. यानंतर आपण पाहणार आहोत द मल्टिफिकेशन ऑफ -1. मल्टिफिकेशन ऑफ -1. इफ -1 into -1 2 times then it's become +1. If -1 into -1 into -1 is equal to -1 means this is the meaning of -1 raised to 2, -1 raised to 3. Then next -1 into -1 into -1 into -1 4 times its value +1 means -1 raised to 4. -1 raised to 3 is equal to -1 plus 1 -1 raised to 3 म्हणजे वजा 1 चा घातांक 3 असेल तर वजा 1, 4 असेल तर अधिक 1, हाच वजा 1 चा घातांक 5 असेल तर -1, हाच वजा 1 चा घातांक 6 असेल तर +1, -1 raised to 7 असेल तर -1. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, जर हा इंडेक्स हा जर इवन नंबर असेल, इवन देन पॉझिटिव्ह, अँड इंडेक्स ऑड नंबर असेल देन इट्स व्हॅल्यू निगेटिव्ह. हिअर द इंडेक्स इवन नंबर पॉझिटिव्ह, इवन नंबर पॉझिटिव्ह, इवन नंबर पॉझिटिव्ह. इफ ऑड नंबर negative, odd number negative, odd number negative. So remember this, if a raised to power is even number then its value +1 and a raised to power odd number then -1. म्हणजे एक चा घातांक जर समसंख्या असेल, समसंख्या घातांक समसंख्या असेल तर उत्तर पॉझिटिव्ह असतं, आणि घातांक विषम संख्या असेल तर उत्तर हे निगेटिव्ह असतं. तर या पद्धतीनं हे सर्व कन्सेप्ट जर आपल्या लक्षात आले असतील तर यानंतर आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट 28. प्रॅक्टिस सेट 28. तर प्रॅक्टिस सेट 28 मध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं सर्व प्रश्न दिलेले आहेत. तर समजून घेऊयात आपण प्रॅक्टिस सेट 28. त्यापूर्वी हेच आता आपण जे पाहिलं, a raised to b upon raised to m is equal to b upon a plus m. Suppose 7/5 minus 10 is equal to 5/7 plus 10. So you can understand or remember it. Then we have to solve the practice set 28. तर सराव संच 28 मधील सर्व उदाहरणं पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे सिम्प्लिफाय, सोपे रूप द्या.
So first question, a raised to 6 divided a raised to 4 is equal to a raised to 6 minus 4 is equal to a raised to 2, because same base and division, समान पाया आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी करायची. सेम वे द नेक्स्ट क्वेश्चन, m raised to 5 divided m raised to 8, so m raised to 5 minus 8 is equal to m raised to minus 3 is equal to 1 upon m raised to plus 3, because if index minus then you should write in denominator and make positive. Then next question, question number 3, p raised to 3 divided p raised to 13 is equal to p raised to 3 minus 13 is equal to p raised to minus 10 and 1 upon p raised to plus 10. Same way the next question, x raised to 10 divided x raised to 10, x चा 10वा घातांक भागिले x चा 10वा घातांक बरोबर x चा 10 minus 10 is equal to x raised to 0 and its value 1. Then next question, find the value of minus 7 raised to 12 divided minus 7 raised to 12 is equal to minus 7 raised to 12 minus 12 is equal to वजा 7 चा घातांक 12 मधून 12 गेले 0 आणि याची किंमत असते 1, बिकॉज 0 इंडेक्स, घात 0 असेल तर याची किंमत 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 7 raised to 5 divided 7 raised to 3 is equal to 7 raised to 5 minus 3 is equal to 7 raised to 2 and its value 7 into 7 is equal to 49. Then next question, the question number 3, 4 raised to 3. Next question, 4 upon 5 raised to 3 divided 4 by 3 raised to 2, 4 by 5 raised to 2 means 4 by 5, 4 upon 5, 3 minus 2 is equal to 4 upon 5 raised to 1. Then next, 4 raised to 7 divided 4 raised to 5 is equal to 4 raised to 7 minus 5 is equal to 4 raised to 2. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतर some rules of index 6 and practice set 29 and 30 we have to learn in the next period. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये सराव संच 29 आणि 30 सोबत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.